रोज संध्याकाळी आयुषले आणि आरुषले 5:30 वाजता सुट्टी होते, तर 5:30 वाजले हे पाय लेकर आले. हा आमचा आयुष आरुष चालले भांडणं करत, बॅग फेकत. आमचा आरुपा कसा बॅग फेकत हा बा शाळेतून लेकर आले, बॅगा दिल्या ठेवून, बास्केटा दिल्या ठेवून. आमच्या आरुषची फाईल अंधार झाला. काय रे काय आणलं त्या कोण दिलं रे? अभ्यास करायला आला का लगे वद दिसून नाही राहिले येते. रोज संध्याकाळी आयुषले आणि आरुषले 5:30 वाजता सुट्टी होते, तर 5:30 वाजले हे पाय लेकर आले. हा आमचा आयुष आरुष चालले भांडणं करत, बॅग फेकत. आमचा आरुपा कसा बॅग फेकत. नाही नाही मीच खाली येतो. किती कुचिनपणा करते. तिकडून परी पण आली, परी आहे, प्रांजल आहे, ते पण आले. चला आता मी पण कपडे घेऊन जा. चालल्या दोघी जणी आरामशीर. लहान लहान लेकरच असतात. आले काय रे? लस पळत आले रे. 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर आयुष आणि आरुष पण आले. तुला रस्त्यानं आला तुला माणूस की देता नाही शकला असं बॅग घालून फिरत एवढा पळत काय आला तू? काय शाळेत पळत मिळले. बापा रे, शाळेत पुस्तक भेटले का रे? तुला नाही भेटले का रे पुस्तक? काल 4 भेटले पुस्तक. हो का? 5 पुस्तक. तुला किती भेटले रे पुस्तक? 7 भेटले? मोजले नाही. चला प्रांजल पण आली आणि परी पण आली. परीसाठी मस्त कंपास घेतला. मस्त आहे हो, खोलून मस्त आहे एकदम मस्त आहे. काय दाखव. रेल्वे चालली इथून नाही दिसत रे, आवाज येते. सगळे लेकर ट्रेन पाहू राहिले. ट्रेनचा आवाज येते पण ट्रेन दिसते. ट्रेन नाही दिसत. नाही कुठे नाही दिसत तर ट्रेन. मस्त तिकडे ट्रेनचा आवाज येऊ राहिला. मोठे मोठे पहाड आहेत, व्हिडिओ मध्ये दिसत असतील तुम्हाला. तिकडच्या साईडनं पहाड आहेत, तिकडून पण मोठे मोठे पहाड आहेत. हे ना हायलायटर आणि पेन पेन्सिल आणि शॉर्पनर आणि त्याचं इथं कलर कुठं कलर ठेवायला. मस्त आहे कंप. चला उतरा रे, उतरा. चला खाली चल रे. चल ना पाणी घेऊन आले तर कपडे घेऊन काढतो. अरे बाबा रे, उडी मारत काय रे? चला रे लेकरो, किती वेळची चला चला म्हणून राहिले, काही ऐकून नाही राहिले लेकर. हा शिन फुटला अहो ते डाकालेच एक खट्टाच काढतच राहते, तो ऐकतच नाही काही. जाऊ दे. सकाळचं मस्त वातावरण झालं. लेकराला म्हणून राहिली खाली चला खाली चला. खाली काही कोणी येऊन नाही राहिलं आणि मी इथंच थांबली यात 4-5 जणांच्या आहे ना. रोज आवाळ येते पण पाऊसच कुकडे जाते रे पट्टे. हो कधी येणार बरं पाऊस? रोज वाट पाहतो आम्ही पण पाऊस नाही पडत. आरुषनं आणली बॅग. उठ बाई परी थोडीशी. काय रे काय आणलं त्या? कोणी दिलं रे? अभ्यास करायला आला का लगे वद बरे. आरुषले टीचरनं फाईल दिली पेपर ठेवासाठी. हा कलर अरे बापा रे, आमचा आरुषचा पेपर. खोलू का? नाही राहू दे. अरे हो मला जाऊ तर दे बाबा, पुढे का पाडून टाकतो मले. आरामशीर आहे, आरामशीर आहे, आरामशीर आहे, आरामशीर आरामशीर आरामशीर. हा बा शाळेतून लेकर आले, बॅगा दिल्या ठेवून, बास्केटा दिल्या ठेवून. आमच्या आरुषची फाईल अंधार झाला. नाही नाही करता करता चांगलाच अंधार झाला. काय भाई घरी जाता? बरं डबल येतं का मग? ये मग जा. आरुष बॅग ठेवणारे बाबू. कोणाला टाकल्या म्हणता रे? त्या भाऊ कुठे गेला? तू कुठे चालली रे? वर रे. प्रांजल आणि परी चालली आता घरी. तर परी आली कपडे बदलून शाळेचे. आता आम्ही चाललो मंडीत. परीन मीच चालली. लेकराला चट मारून आलो. लेकराला सांगितलंच नाही आम्ही मंडीत चाललो म्हणून. नाही तर मग लेकरं की नाही मंडीत येतात आणि एवढे त्रास देतात सारा रस्त्यानं. गाड्या राहतात, काय काय घेऊन मागतात म्हणून आम्ही काही त्याला सांगितलं नाही. आम्ही दोघीच जणी आलो. पोचलो आता मंडीत. मंडीत गर्दी लय झाली. लाईटही लागला. अबाय 4-5 वाजतापासून अबाय काही राहिलं नाही. सगळं निघून गेलं. उजेड आहे जिकडे तिकडे. लाइटिंगच लाइटिंग आहे जिकडे तिकडे. काय बाई? दुसऱ्या परी म्हणते ज्या साईडनं आलं तिकडून नाही जाऊ, वेगळ्या साईडनं जाऊ. चालतं त्या मताना. तू जिकडे नेशील तिकडे येतो.
चला आलो आता मंडीतनी भाजीपाला घ्यायचा आहे. ते घेऊन घेऊ आता. चला लेकरासाठी समोसे घेतले, भाजीपाला घेतला, मंडीतलं आमचं सामान घेणे झालं सगळं. आता थोडासा जास्त अंधार झाला. आयुष आणि आरुष वाट पण पाहत असते. पटपट निघता होता. पावसाचं वातावरण. चल चल पटपट चल चल पटपट चल. या गाड्याच्या लवकर सुचतच नाही कुठून जावा. गर्दी जिकडून नसली तिकडून जा वाटते मला. लय मोठी गर्दी असली की जावंच नाही वाटत. तर चला आली मी आता रूमवर. आपला भाजीपाला तर आणला मी इथंच आहे, पण आहे की नाही लेकरायला मी समोसे ते देऊन दिले. अक्काच्या घरी थांबले. दरवाजा उघडून घेतो. काही एकटीच आहोत मला लागू राहिली. पप्पा पण आले नाहीत अजून. कधी येतात काय मी. रूम मध्ये फक्त मी एकटीच आहो. गमलं तर थांबतो, नाही तर मी पण चालली जातो आयुषच्या अक्काच्या घरी, नाही तर मग मावशीच्या घरी चालली जातो. रात्री मंडीतून आलो आम्ही. मंडीतून आल्याबरोबर असं घरी आहे. बस 5-10 मिनिटाच्या नंतर एवढा जोराचा पाऊस आला भयानक. रात्रभर पाऊस चालू आहे. रात्रभर पाऊस चालूच आहे अजून. दिसत टिम 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 टिम. पण रात्री चालला याला आता कमी येऊ राहिला. आता सकाळ झाली. सकाळचे 6:30 वाजले. सर्व गल्ल्या वल्या वल्या. ढगाळ वातावरण आहे एकदम. काळ शारा वाट. झाड मस्त असे हिरवेगार. आमची गॅलरी थोडीशी ओली होती. आयुष आणि आरुष पण झोपली. रात्री अभ्यास केला. बॅगा आहेत तशाच ठेव. अभ्यास केला आणि तसेच झोपले. कोणी कुकडे आणि कोणी कुकडे. कबूतर मस्त बसले. पाऊस चालू आहे वरून. कबूतर लगे त्या सोलरवर. अकोल्याला पण मस्त पाऊस पडला, कारण की अकोल्याला आम्ही रात्री 7-8 वाजतापासून फोन लावले तर कोणाचेच फोन नाही लागले. सगळे बंदच दाखवत होते. चला आता कचऱ्याची गाडी आली. कचरा टाकून देत. पावसातच चला पोट्ट्या. आता का आरुष स्वयंपाक करू लागते का काय नाही. पोळ्या टाकून देतो. भूक लागली म्हणते तो. सगळ्यात अगोदर मी यायचे शाळेचे डबे गिबे धुवून घेतले. बास्केट आपल्या ही बॉटल्या घेतल्या. ही धुवून घेतल्या. आता फक्त स्वयंपाक आणि भाजीच करणार आहे. बरोबर ताव्यावर हात नाही केला. म्हटलं पोळी हो पोळी बांधतो थांब. आता आरुषले मस्त तेला मी त्याची पोळी देतो. काय करायचं, गरम गरम पोळी घ्यायची. जास्त खायचं तेल लावायचं. मस्त लेमन तेल घेतलं. आता लगेच त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं. त्याला की नाही तेला मिठाची पोळीला आवडते. मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं मिरची पावडर. तिखट खाते का? हा झाला पराठा. पराठा तयार आहे. आता याचा लोलर बनवायचा. असा बनवायचा. त्याला खायला देऊन द्यायचा. घे रे बाबू खाय. गवाराच्या शेंगाची भाजी करून घेतो. त्यासाठी गवाराच्या शेंगा मस्त बारीक बारीक कापून घेतल्या. काही जी अशा बारक्या बारक्या कवळ्या शेंगा होत्या ना, ते भाज्यासाठी ठेवल्या. म्हणजे भाकरसोबत मस्त लागतात खायसाठी जेवणासोबत. कोथिंबीर घेतली. कोथिंबीर मस्त धुवून घेतली. इकडे शेंगा घेतल्या. भुईमुंगच्या शेंगा घेतल्या, कारण याचा शेंगदाणे नाही ना. आपल्या या भाजीसाठी शेंगदाणे पाहिजेत. गवाराच्या शेंगासाठी शेंगदाणे नव्हते म्हणून मी याच्यातले शेंगदाणे काढून घेतले. या पद्धतीनं शेंगदाणे निघाले. ताव्यावर भाजून घेतले. आता गॅस केला मी बंद. लसूण बारीक ठेचून घेतला. शेंगदाणे एका इकडे थंडी होईपर्यंत गवाराच्या शेंगा मस्त उकळून घेऊ. थोड्याशा 2 मिनिटच उकळा लागतात, जास्त नाही उकळा लागत. त्यासाठी मी मीठ टाकून घेतली. थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर काय करायचं, आपल्या जे हे गवाराच्या शेंगा आहेत हे आपण टाकून घेऊ आपल्या या पाण्यातनी आणि उकळून घेऊ. तोपर्यंत शेंगदाणे पण थंड होतात. शेंगदाणे कुटून घेतो. गॅसवर गवाराच्या शेंगा टाकल्या उकळाले. कांदा घेतला कापून. शेंगा उकळून झाले 2 मिनिटं. गवाराच्या शेंगा दुसऱ्या भांड्यात काढून घेतल्या. इकडे पाहू शकता मस्त पाणी आता बंद झालं. पाऊस बंद झाला. आता सूर्य निघाला मस्त असा. सूर्य चमकून राहिला. तेल तपलं. कांदा टाकून घेऊ. कांदा लाल होईपर्यंत परत शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे वरून टाकून घेऊ, काऊन की आपण शेंगदाणे तर भाजीला आता परतून घेऊ मस्त. चला आयुषच्या पप्पाला वाढून देतो मी आता, कारण की त्याला पण कामाला जायचं आहे. तर आपल्या मस्त गवाराच्या शेंगा, मी गवाराच्या शेंगा पण भाजून घेतल्या. या पद्धतीनं जर भाजल्या ना मस्त जेवणासोबत लय भारी लागतात खायसाठी. आयुषचे नारुषचे डबे बांधून घेतले मी. आता आयुषच्या पप्पाला देतो वाढून जेवासाठी. आरुष बसला त्याच्या पप्पाच्या पोटावर. अरे पोट दुखीन रे, राहू दे रे. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओ.